मित्रांनो, केदारनाथच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत चक्क 6 तास रांगेत उभे राहिल्यावर रात्री 9 वाजता बाबांचे जे रूप दिसले ना, ते पाहून चक्क डोळ्यात पाणी आले. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, गंगोत्री धामचे पावन दर्शन घेतल्यानंतर आजच्या भाग 5 मध्ये आपण निघालो आहोत अशा एका प्रवासाला, ज्याची वाट प्रत्येक शिवभक्त आयुष्यभर पाहत असतो. साक्षात बाबा केदारनाथ यांच्या दरबारात जाण्यासाठी रात्रीचे ठीक 2 वाजले होते आणि आम्ही आमच्या बसमधून सोनप्रयागच्या दिशेने निघालो होतो. बाहेर किर्र अंधार, हिमालयाची थंडगार हवा आणि मनात फक्त बाबा केदारनाथच्या दर्शनाची ओढ. आजच्या या भागात आपण सोनप्रयाग पासून ते थेट बाबांच्या मंदिरापर्यंतचा संपूर्ण थरारक आणि अद्भुत प्रवास पाहणार आहोत. चला तर मग आजची ही दिव्य यात्रा सुरू करूया. मित्रांनो, आमच्या केदारनाथ यात्रेची खरी सुरुवात झाली रात्री 2 वाजता. 2 वाजता आम्ही आमच्या बसने निघालो सोनप्रयागकडे. सोनप्रयागवरून गौरीकुंडला जाण्यासाठी स्थानिक गाड्या आणि रिक्षा मिळतात. आम्ही सुद्धा गौरीकुंडला जाण्यासाठी रिक्षामध्ये बसलो. विचार केला होता की गाडीने सुखरूप गौरीकुंडला पोहोचू आणि तिथून मुख्य चढण सुरू करू. पण बाबांच्या दरबारात भक्तांची इतकी गर्दी अथांग होती की पुढे प्रचंड ट्रॅफिक जाम झाला होता. गाड्या पुढे सरकायचं नाव घेत नव्हत्या. शेवटी काय, गौरीकुंड येण्याच्या तब्बल 2 किलोमीटर आधीच रिक्षावाल्याने आम्हाला खाली उतरवले. मुख्य ट्रेक सुरू व्हायच्या आधीच आम्हाला 2 किलोमीटर डोंगर वाटेने पायी चालावं लागलं. चढण रस्ता, विरळ होत जाणारी हवा आणि पाठीवर बॅग. गौरीकुंड गाठेपर्यंत आमची प्रचंड दमछाक झाली होती. पाय जाम झाले होते. कसा बसा हा 2 किलोमीटरचा रस्ता पार करून आम्ही गौरीकुंड या पवित्र ठिकाणी पोहोचलो. गौरीकुंड हे तेच ठिकाण आहे जिथे माता पार्वतीने महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली होती. आम्ही तेथे थांबलो. त्या पवित्र कुंडात हातपाय धुवून बाबांचे स्मरण केले. तिथल्या पाण्याच्या स्पर्शानेच मनाला उभारी आली, पण शरीर खूप थकलेलं होतं. पुढे अजून 16 ते 18 किलोमीटरची मुख्य चढण बाकी होती. शेवटी शरीराने साथ सोडली, पण मनाने नाही. आम्ही तिथून पुढे घोड्यावरून जाण्याचा निर्णय घेतला. घोड्यावरून जात असताना आजूबाजूला दिसणारे ते उंच कडे, खोल दऱ्या आणि भक्तांचा बंबम भोलेचा गजर मनाला ताकद देत होता. आणि मग मंदिराच्या आधी 4 किलोमीटर मागे आम्ही घोड्यावरून खाली उतरलो, कारण तिथून पुढचा प्रवास फक्त स्वतःच्या पायांनी आणि बाबांच्या ओढीने करायचा होता. पण आम्ही घोड्यावरून खाली उतरलो मात्र आणि अचानक निसर्गाने रंग बदलला. आकाश दाटून आलं आणि बघता बघता धो-धो पाऊस सुरू झाला. हिमालयातील पाऊस म्हणजे अंगावर सुया टोचल्यासारखं वाटतं. आम्ही लगेच आमचे रेनकोट काढले आणि ते घातले. तब्बल अर्धा तास तो पाऊस कोसळत होता. पाऊस थांबला खरा, पण त्यानंतर जे झालं ते अंगावर काटा आणणारं होतं. पाऊस बंद झाल्यावर हवेतली थंडी अचानक इतकी वाढली की आमची हाडं गोठून गेली. कडाक्याचा गारठा, हातपाय सुन्न पडले होते आणि श्वास घेताना तोंडातून वाफा निघत होत्या. पण त्या थंडीवर आणि बर्फासारख्या गार वाऱ्यावर फक्त आमची भक्ती भारी पडत होती. अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती आणि प्रत्येक पाऊल बाबांच्या मंदिराकडे ओढलं जात होतं. इथून पुढचा निसर्ग तर काय सांगावा. एका बाजूला केदारनाथचे हेलिपॅड दिसत होते, जिथून हेलिकॉप्टर उड्डाण करत होते आणि दुसरीकडे पांढरे शुभ्र डोंगर वेगाने जवळ येत होते. आणि अखेर समोर ती भव्य वास्तू दिसली, ज्याला पाहण्यासाठी डोळे वर्षानुवर्ष असुसलेले असतात. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्छादित पहाडांच्या मधोमध साक्षात बाबा केदारनाथचे भव्य मंदिर
आमच्या डोळ्यासमोर उभे होते. मंदिराचे ते दर्शन, तो कळस आणि तेथे चालू असलेला हर हर महादेवचा जयघोष. मित्रांनो, तो क्षण शब्दात सांगणे अशक्य आहे. इतक्या लांबच्या प्रवासाचे कष्ट, ती थंडी, तो पाऊस आणि सुरुवातीला 2 किलोमीटर पायी चाललेले कष्ट, बाबांच्या त्या एका दर्शनाने सगळं काही सार्थ झालं. असं वाटलं की स्वर्गाचे सुख यापेक्षा वेगळे नसेल. आणि मित्रांनो, खरी परीक्षा तर अजून बाकी होती. मंदिरापाशी पोहोचल्यानंतर आम्ही दुपारी 3 वाजता दर्शनाच्या मुख्य रांगेत उभे राहिलो. विचार केला होता की लवकर दर्शन होईल, पण भक्तांची गर्दी इतकी अथांग होती की त्या कडाक्याच्या थंडीत, बर्फासारख्या वाऱ्यात जागचं हलणंही कठीण झालं होतं. एक एक पाऊल पुढे टाकत चक्क 6 तास आम्ही त्या रांगेत उभे होतो. मित्रांनो, केदारनाथच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत चक्क 6 तास रांगेत उभे राहिल्यावर रात्री 9 वाजता बाबांचे जे रूप दिसले ना, ते पाहून चक्क डोळ्यात पाणी आले. बाबा केदारनाथच्या पावन पिंडीचे डोळे भरून दर्शन घेतले. मित्रांनो, या मंदिराचा इतिहास थेट महाभारताशी जोडलेला आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर पांडवांना गोत्रहत्येच्या पापातून मुक्ती हवी होती. महादेवांचे दर्शन घेण्यासाठी पांडव इथे आले, पण महादेव त्यांच्यावर रुष्ट होते. महादेवांनी रेड्याचे रूप घेतले आणि ते जमिनीत गुप्त होऊ लागले. तेव्हा महाबली भीमसेन यांनी त्यांचे रूप ओळखले आणि धावत जाऊन रेड्याच्या पाठीचा त्रिकोणी भाग घट्ट पकडला. पांडवांच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना पापातून मुक्त केले आणि तेव्हापासून येथे या त्रिकोणी पिंडीची पूजा केली जाते. आम्ही तेथे डोके टेकले आणि संपूर्ण स्वामी परिवारासाठी, आपल्या डिजिटल कुटुंबासाठी आशीर्वाद मागितला. मुख्य गाभाऱ्यात बाबांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आलो, कारण इथेच आहे केदारनाथचा सर्वात मोठा आणि जिवंत चमत्कार, म्हणजेच महाकाय भीमशिला. 2013 मध्ये जेव्हा केदारनाथमध्ये प्रलयकारी पूर आला होता, संपूर्ण परिसर वाहून गेला होता, तेव्हा डोंगरावरून एक अवाढव्य खडक वेगाने मंदिराच्या दिशेने वाहून आला. पण चमत्कार असा झाला की मंदिराच्या अगदी काही फूट मागे तो महाकाय खडक अचानक थांबला. त्या खडकामुळे पुराच्या पाण्याचे 2 भाग झाले आणि पाणी मंदिराच्या आजूबाजूने निघून गेले. पण मंदिराला साधी खरचटही आली नाही. साक्षात भीमसेन बनून या शिलेने बाबांच्या मंदिरांचे रक्षण केले, म्हणूनच आज याला भीमशिला म्हणून पूजले जाते. आम्ही या दिव्य भीमशिलेचे दर्शन घेतले आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ आमच्या कॅमेऱ्यात कैद केले. तर मित्रांनो, सोनप्रयागच्या ट्रॅफिक पासून पाऊस थंडीचा सामना करत बाबा केदारनाथच्या मुख्य दर्शनापर्यंतचा आणि भीमशिलेचा चमत्कार अनुभवणारा हा आमचा भाग 5 चा संपूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाबा केदारनाथचे हे दिव्य रूप डोळ्यात साठवून आम्ही तृप्त झालो होतो. पण मित्रांनो, आमची ही चारधाम यात्रा इथे संपत नाही. बाबा केदारनाथचा आशीर्वाद घेऊन आता आमची पावलं वळणार आहेत साक्षात विष्णू लोकाकडे, म्हणजेच पृथ्वीवरील वैकुंठ समजल्या जाणाऱ्या बद्रीनाथ धामकडे. पुढच्या भाग 6 मध्ये आपण निघणार आहोत गुप्त काशीवरून थेट भगवान बद्री विशाल यांच्या दर्शनासाठी. तिथला प्रवास कसा होता, अलकनंदा नदीचा तो विहंगम नजराना आणि बद्रीनाथ मंदिराचे ते पावन रूप कसे दिसले, हे सर्व आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व शिवभक्तांना आणि स्वामी भक्तांना नक्की शेअर करा. कमेंटमध्ये हर हर महादेव आणि जय बद्री विशाल लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात थेट बद्रीनाथ धाम मध्ये.
तोपर्यंत हर हर महादेव आणि जय बद्री विशाल श्री स्वामी समर्थ.